अवैध वाहनावर गेलेले त्यातील अध्यक्ष महोदय म्हणजे 1,04,000 पैकी हे सगळं अहवालात आलेलं आहे, म्हणजे शासनाच्या तपासणीमध्ये आढळून आलेलं आहे. मी काही नवीन मांडतो अशातला भाग नाही अध्यक्ष महोदय. ते कसं नागपूरच्या कडून आम्हाला लेखा परीक्षणाकडून ती माहिती उपलब्ध झाली, त्याच्यात ते सगळा उल्लेख अध्यक्ष महोदय. दुचाकी आणि 4 चाकी वाहनं केवळ या वाहनाचा वारंवार वापर करून स्कूटर पासून क्रेन पर्यंत विविध श्रेणीच्या वाहनासाठी 76,354 ड्रायव्हिंग लायसन्स दिलेत अध्यक्ष महोदय. म्हणजे या संबंधीचा तपशील उपलब्ध आहे, आपल्या सगळ्या कुठे मिळेल तो आमच्या ऑनलाईन मिळेल अध्यक्ष महोदय. प्रश्न असा आहे की या दुचाकीवर 41,093 ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर 35,261 ड्रायव्हिंग लायसन्स फक्त 2 कारची टेस्ट घेऊन गेले. म्हणजे मोटारसायकलच्या टेस्टवर 4 व्हीलरचं लायसन्स, क्रेनचा लायसन्स, बसचा लायसन्स, आज आपल्याकडे म्हणजे LMVचा लायसन्स, हे सगळे ड्रायव्हिंग लायसन्स जारी करतात. आणि यामध्ये काय आहे, हा RTO मध्ये 54 अधिकारी आहेत. एका लायसन्सच्या मागे 30,000 40,000 रुपये वसूल केले जातात. तुम्ही ती क्रेन चालवणाऱ्याला मोटारसायकलची टेस्ट घेऊन जर लायसन्स देत असाल, 4 व्हीलरची लायसन्स घेऊन देत असाल, हे आलंय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. हा किती गंभीर विषय अध्यक्ष महोदय की लाईट मोटर व्हेकलसाठी सुद्धा त्या पद्धतीनं ड्रायव्हिंग टेस्ट न घेताय मोटरसायकल आणि स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स देत आले. तर हे 3 चाकी वाहन आता मी आपल्याकडे सांगतो अध्यक्ष महोदय की यामधून झालं काय की महाराष्ट्रामध्ये आपण सगळं पाहिलं तर 2022 मध्ये राज्यात 33,383 रस्ते अपघाताची नोंद झाली आणि 15,254 लोकांचा मृत्यू झाला. यातील 2 व्हीलर आणि 4 व्हीलर हे 54% अध्यक्ष महोदय, म्हणजे मृत्यूंचं प्रमाण 54%. हे फार गंभीर आहे. अशा RTOवर काय कारवाई करणार आहात आपण? म्हणजे ज्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा न करता पैसे कमवण्यासाठी या पद्धतीनं जर लायसन्स वाटले गेले असतील विदाऊट टेस्ट, कुठल्याही गाडीची प्रत्यक्ष चाचणी करून टेस्ट केल्याशिवाय ते लायसन्स देत नाही. क्रेनचं लायसन्स मोटरसायकलच्या टेस्टवर होईल का? 4 व्हीलरच्यावर होईल का? 2 व्हीलरचा? आहे सगळा जो प्रकार आहे. आम्हाला फक्त म्हणजे काय केवळ पैसा द्या, आम्हाला जीवाचं काय, तुमच्या जीवाची आम्हाला पर्वा नाही, तुम्ही मेलात काय वाचलात काय, आम्हाला फक्त पैसा महत्वाचा, अशा पद्धतीचे सगळं चाललं अध्यक्ष महोदय. या संदर्भात माझी एवढीच मागणी आहे की आता हे खातं मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे. ठाण्यापासून जवळपास अंधेरी RTO कार्यालयात आता ते खाते असंख्य आहेत. त्यामुळं मला वाटतं की हे सगळं जर आपण काढलं तर एक साधारणतः 1,200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार एका RTO ऑफिसमध्ये झालाय. हे जे आपण पाहिल्यानंतर हे बाकीचं टोल नाक्यावरची वसुली, बाकींची वसुली हे तर सोडून द्या, पण या RTO कार्यालयातला हा प्रत्यक्ष भ्रष्टाचार आहे. हे अहवालात नोंद आहे. आता मी त्यामध्ये मांडेल, पण मी तुमच्या लक्षात आणून देतो की याची गंभीर दखल, कारण हे 53 कार्यालय महाराष्ट्रामध्ये आहेत आणि अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री असताना हा दिव्याखाली एवढा मोठा अंधार कसा असू शकतो? हा दिव्याखालचा अंधार आहे, फार गंभीर आहे. लोकांच्या जीवाची पर्वा न करता असे जर आपण लायसन्स देऊन लोकांना मारायला लागलो तर फार कठीण होईल. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की या संदर्भात चौकशीचे आदेश हे दिले गेले पाहिजेत आणि चौकशी झाली पाहिजेत, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि या लायसन्स देणाऱ्यांना कारवाई करायचे आदेश सुद्धा व्हावेत. हे कुठेतरी चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजेत, नाही तर लोकांच्या जीवनाशी मोठा खेळ हे अधिकारी सातत्यानं करत राहतील. चर्चा कशी करू याच्यावर? तो पूर्ण आहे अध्यक्ष महाराज. या सरकारला येऊन 2 वर्ष झाली अध्यक्ष महाराज. या सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. अनेक बिचारे आपले जॉकेट शिवून आहेत, त्यांचं बिचाऱ्यांचं आयुष्य करायचं, पण सर त्यांचं काय व्हायचं तो भाग नाही आहे. महत्वाचा प्रश्न असा आहे की खाते भरपूर असल्यामुळे एकेकांकडे त्या डिपार्टमेंटकडे लक्षच नाही आहे. आणि आता माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो काही साधा नाही अध्यक्ष महाराज. त्याला एवढं आपण साध्या पद्धतीने सोडायची नाही. आता मोटरसायकल चालवणाऱ्या माणसाला क्रेनचं अगर लायसन्स दिलं जात असेल तर क्रेन काही सोपं ड्रायव्हिंग नाही आहे, ते खतरनाक ड्रायव्हिंग आहे. ऍक्सिडेंट होणार, जीव जाणार, निरपराध लोकांचा मृत्यू होणार. मग माननीय मुख्यमंत्र्यांकडे खातं असताना मुख्यमंत्री याच्याकडे दुर्लक्ष का करतात आहेत? या पद्धतीच्या तक्रारी आलेल्या आहेत. पैशाचं करप्शन तर ह्या सरकारचा एक हिस्साच आहे, भ्रष्टाचार आहे त्यांचा हिस्साच आहे, पण जनतेच्या निरपराध लोकांवर त्या पद्धतीने त्यांची
रस्त्यावर गाडीवर कुचलून टाकणं, ह्या सगळ्या पद्धती घडतात, त्याला जबाबदार कोण? लोक मारण्यासाठी हे सरकार आलेलं आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आपण आमचे संरक्षक अध्यक्ष सरकारला तंबी द्या, उद्या करा मंत्रिमंडळाचा विस्तार, काय फरक पडतं? हे करणार नाही. हे दादा इकडे होते तर दादा रोज सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती सभागृहास दिली आहे त्याची शासनाने गंभीर नोंद घेऊन उपाययोजना करावी. चला स्थगन प्रस्तावाच्या सूचना. आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. मुंबईमधला जयभीम नगर हिरानंदानी पवई येथील अंदाजे 650 मागासवर्गीय परिवारांना बेघर केल्याबाबतचा अध्यक्ष महाराज, अजूनही ते पाऊस चालू आहे आणि हे सगळे मागासवर्गीय लोक त्या ठिकाणी उघड्यावर आहे. अध्यक्ष महाराज पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून जी चुकीची कारवाई करून त्यांच्या सगळ्या झोपड्या उद्ध्वस्त करून टाकल्या. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी आपला सरकारच कायदा करतं आणि आपल्याला त्याची माहिती पण आपल्याला अध्यक्ष महाराज आहे. आपण पाहिलं अध्यक्ष महाराज की आपण झोपडपट्टी जो कायदा आपला आहे त्याला 2020 पर्यंतचं संरक्षण आपल्याला दिलं. 2000 पर्यंत आपण त्यांना 2000 पर्यंत होतं, त्यानंतर 2011ची डेडलाईन केली दिले. अध्यक्ष महाराज, हे सगळे असताना सुद्धा प्रशासनाने जाऊन त्या ठिकाणी पोलिसांना काय अधिकार होता अतिक्रमण काढायचा? त्याला आपल्याला काही अधिकारी आपण प्राधिकृत केले, काही विभाग आपण त्याला जबाबदारी दिलेली आहे. पण अध्यक्ष महाराज, ज्या पद्धतीने या मागासवर्गीयांवर लाठीचार्ज झाला, गरोदर महिलांना हुडहुडू मारलं गेलं, लहान लहान पोरांना त्या ठिकाणी हुडहुडू मारलं गेलं होतं. अध्यक्ष महाराज, हे आखरी याला जबाबदार कोण आहे? सरकार त्याला हिरानंदानीला पाठीशी घालताय का? बिल्डरांचं सरकार आहे का? मागासवर्गीय लोकांना जगण्याचा राहण्याचा अधिकार नाहीये का या मुंबई शहरामध्ये? याचं उत्तर या सरकारला द्यावं लागेल. अध्यक्ष महाराज, माझा मुद्दा ऐका. पाऊस चालू आहे अध्यक्ष महाराज, आणि या पाण्यामध्ये घटना कधीची आहे? मला अध्यक्ष महाराज आज ते पाण्यामध्ये आहेत. नाही, घटना कधीची आहे? घटना आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महाराज. मला माहित नाही म्हणून विचारतो. आताची घटना आहे. ठीक आहे, आताची जर घटना असेल ठीक आहे बसा. मी आपल्याला या संदर्भात न्याय मिळवून देतो. बसा. 2 मिनिटं विरोधी पक्ष नेते. अध्यक्ष महोदय, ही पावसाळ्यात कुठल्याही झोपडपट्टीला हात लावता येत नाही. या सर्व झोपडपट्ट्यांना संरक्षण आहे. खाजगी जागा जरूर आहे, रिझर्वेशन सरकारी आहे, आरटीओचं रिझर्वेशन आहे. मला कळत नाही, हा मंगेश शिंदे नावाचा डीसीपी कोणत्या शिंदेच्या आदेशाने तिथे गेला? पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय? आज हे मागासवर्गीय सगळे कुटुंब, जयभीम नगर मधले 600 कुटुंब फुटपाथवर झोपले आहेत. अरे थोडी तरी जनाची नाही मनाची देवा, लोकांच्या जीवाची पर्वा करा. हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? अध्यक्ष महोदय, मी फार गंभीर आहे. एखाद्या 5000 कोटीचा 14 एकर जागा अध्यक्ष महोदय, 5000 कोटीचा या ठिकाणी काम होणार आहे, एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्ष महोदय. आणि 600 कुटुंबांना दिवसा ढवळ्यात तुम्ही बॅरिकेड्स करून, साध्या पोलीस 100, पूर्ण पोलिसाचा ताफा, 14 व्हिडिओ बघा तुम्ही. महाराष्ट्राची लाज आणि मागासवर्गीय अन्याय दिसेल. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो अध्यक्ष महोदय. 14 वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारलंय, गर्भवती स्त्रियांना, 14 वर्षाच्या पोराला ठोकून काढलं अध्यक्ष महोदय. हा कुठला न्याय आहे? हुकुमशाही आहे की काय आहे? बुलडोजर कोणाचा आहे? हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि मागासवर्गीयाचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय? लाज वाटत नाही तुम्हाला? हे कारवाई करताना अध्यक्ष महोदय 600 कुटुंब. सन्मान्य सदस्य नाना पटोलेजींनी जी माहिती आज सभागृहासमोर मांडलेली आहे, आता पुढे जायचं. मी तुम्हाला रुलिंग देतो, आपल्या पुढे जायचं. शासनाने या संदर्भात गंभीर नोंद घ्यावी, कारण आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला 1 जून पासून 30 सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचंही निष्कासन करता येत नाही. त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी. बसा.
आता झालं ना, आता पुढे काय करायचं अजून? आपल्याला पुढे बिझनेस ट्रान्झॅक्ट करायचं नाहीये का? करायचं, पण हे झालं, तुम्ही मांडला मुद्दा, रुलिंग दिला, अजून काय पाहिजे तुम्हाला? एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं नाही अध्यक्ष महाराज, म्हणून मी त्याच्यात बोलतोय. जे लोक या ठिकाणी त्यांना उद्ध्वस्त केलं, जे कुटुंब 650 यांचं राहण्याचा निवाऱ्याची व्यवस्था सरकार काय करणार आहे? तुम्ही त्या अधिकाऱ्यांना काय फासावर चढवा, पण आता त्या नानाभाऊ ते सरकारला मुंबईत जेवढे बेघर आहेत त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे बेघर शेल्टर्स बांधण्यात आलेले आहेत. त्या शेल्टर्स मध्ये या लोकांची सोय होऊ शकते. संबंधित वॉर्ड ऑफिसरनी या संदर्भात सोय करण्यात यावी अशी शासनाने नोंद घेऊन कारवाई करावी. आता बास झाला, आता पुढे जाऊ. चला पुढे घ्या, प्रश्न उत्तर घ्या. लक्षवेधी सूचना क्रमांक 1. लक्षवेधी क्रमांक 1. रुलिंग दिला, आता परत तुम्हाला आहे. बोलू द्या. कोणाची आहे लक्षवेधी? नाही अध्यक्ष महोदय, लक्षवेधीवर बोलणार आहात तरच. नाही, माझा स्थगन आहे ना, माझा आता पुढे गेलो आपण. माझे स्थगन, दुसरे पण स्थगन आहेत ना माझे. स्थगन मी नाकारलेले आहेत दालनात. 2 मिनिट. अगदी थोडक्यात आपला महत्वाचा विषय असल्यामुळे आपण अगदी 1 मिनिटात मांडा. नाही अध्यक्ष महोदय, बसून घ्या. तुम्ही बसून घ्या. तुम्ही मांडलाच नाहीये, काय देऊ तुम्हाला? अध्यक्ष महोदय, मी दुसरा माझा स्थगन असा आहे, नीटच्या संदर्भातला, म्हणून शिस्तीत चालू दे. या नीट परीक्षेमध्ये जो काही घोटाळा झाला त्या संदर्भात आणि त्यामध्ये हे सगळं चाललेलं. अध्यक्ष महोदय, आपण मागासवर्गीयच्या संदर्भात उत्तर दिलं, आपलं अभिनंदन. म्हणजे आपण सूचना केल्या त्याबद्दल आपलं अभिनंदन अध्यक्ष महोदय. पण फार वाईट आहे अध्यक्ष महोदय, जरा गांभीर्याने घेतलं पाहिजे. 30 वर्षापूर्वीची ती सगळी मंडळी होती, 30 वर्षापासून असं नाही करतायत. हे तर फार हुकुमशाहीच्या पलीकडचं काम झालं अध्यक्ष महोदय. आणि डेव्हलपरला, बिल्डरला फायदा पोहोचण्यासाठी केलेलं एक काम आहे. आपण यामध्ये महाराष्ट्र सगळा बघतोय अध्यक्ष महोदय, म्हणून आपल्या सूचना फार महत्वाच्या होत्या. आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्या सगळ्यांची आहे. आणि खरं तर त्यांनी SRA मध्ये तो प्रोजेक्ट करू शकले असते. 4 FSI मिळाला असता त्यांना. आणि या बिचारे 600 कुटुंब, मागासवर्गीय कुटुंब या राज्यातील, खरं तर या सगळ्यावर अॅट्रॉसिटी लावायला पाहिजेत. इतकं पाप या लोकांनी केलं. अॅट्रॉसिटीमध्ये होतोच, आम्ही करू ते काय करायचं ते सोडणार नाहीच. पण एक सांगतो, तुम्ही आदेश दिलात अध्यक्ष महोदय, नीट परीक्षेमध्ये जो काय आता झोल सुरू आहे, ज्या कायद्यामध्ये नीटमध्ये घोटाळा झाला अध्यक्ष महोदय, आणि हे विद्यार्थी काय यांची अवस्था आहे. महाराष्ट्र हा सर्वाधिक नीटच्या एक्झाम मध्ये विद्यार्थी बसणारा राज्य अध्यक्ष महोदय. या संदर्भात सरकारची भूमिकाच काही स्पष्ट होत नाहीये. तुम्ही काय करणार आहात भविष्यातील? शिक्षण मंत्र्यांनी टीव्हीच्या समोर येऊन सांगितलं की यामध्ये काही गैरप्रकार झाला, यामध्ये कुठेतरी गडबड झालेली आहे. मग राज्य म्हणून स्वतंत्र तुमची काय जबाबदारी आहे या परीक्षेच्या माध्यमातून हे स्पष्ट होण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. कारण यंदाच्या नीटच्या परीक्षेमध्ये टॉपर 67 विद्यार्थी आले. हा जो गोंधळ झाला आणि या परीक्षा आधी पेपर लीक झाला, या अगोदरही 2017 मध्ये अध्यक्ष महोदय सर्व्हर हॅक झाला होता आणि हा तो पेपर लीक केला गेला अध्यक्ष महोदय. बिहारमध्ये पाटणामध्ये हा पेपर फुटला होता, त्यामध्ये विशाल चौरसिया याला अटक झाली होती अध्यक्ष महोदय. आणि अशा पद्धतीनं यावेळेस तर कहर झालाय. म्हणजे यंदाच्या नीट परीक्षेत अध्यक्ष महोदय 48 तास आधी हा व्हिडिओ फिरत होता. अजून वेळ गेलेली नाही. पेपर हवा असेल तर सांगा, आम्ही तुम्हाला पोहोचवून देतो, असं व्हिडिओमध्ये बोलल्याचं स्पष्ट झालं अध्यक्ष महोदय. सन्मान्य विरोधी पक्ष नेते, ही घटना कोणती आपण म्हणताय, कुठच्या भागातली म्हणताय? हे जे पकडल्या गेल्यात, महाराष्ट्रातील तरुणांचं जीवन उद्ध्वस्त झालंय विद्यार्थ्यांचं अध्यक्ष महोदय. नीटच्या परीक्षेमध्ये 2 लाख विद्यार्थी आता न्यायाच्या अपेक्षेमध्ये आहेत. राज्यामध्ये ठिकठिकाणी मोर्चे निघाले जात आहेत. आंदोलन पोरांचं पेटलेलं आहे. काल परवा नांदेडमध्ये 15,000 विद्यार्थी रस्त्यावर आलेत. 2 लाख विद्यार्थी पेक्षा अधिक विद्यार्थी महाराष्ट्रातून परीक्षेला बसतात. यांचा भविष्याचा प्रश्न काय, यांच्या भविष्याचं काय, हा प्रश्न निर्माण झाला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या संदर्भामध्ये सरकारची भूमिका ही स्पष्ट व्हावी असं मला वाटतं अध्यक्ष महोदय. या परीक्षेमध्ये प्रश्न सोडवला की नाही
त्यानंतर त्याला ग्रेस मार्क दिलेत उशिरा पोहोचणाऱ्याला. त्यामध्ये मेरिटचे विद्यार्थी हुशार, उद्या जीवनाशी खेळ आहे. हॉस्पिटलमध्ये कुठला डॉक्टर बनावा लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या आरोग्यासाठी. हे बोगस जर होतील उद्या तर जीवनाशी खेळ खेळला जाईल, आरोग्य यंत्रणा कोलमडेल. हे सगळ्यासाठी, गंभीर विषयासाठी माझं एवढंच मत आहे अध्यक्ष महोदय, की आपण हे जे काही दलाली सुरू झाली काय या नीट परीक्षेमध्ये, तर राज्याचं काय भविष्यातील स्वतंत्र धोरण असणार आहे, काय चौकशी सुरू केली आहे, राज्यामध्ये काही लोकांना अटक केली गेली, त्यामध्ये पुन्हा काय धागेदोरे सापडले आहेत, याची सर्व माहिती या माध्यमातून व्हावी अशी माझी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आज सरकारकडे अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय, म्हणून हा विषय मांडलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.